गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आजची प्रसन्न अशी सकाळ सुंदर असा मयूर म्हणजेच मोर बघून झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता, आम्ही आमच्या हॉटेलच्या खिडकीतून जस्ट बाहेर बघितलं आणि एका झाडावर छान असा मोर बसलेला होता आणि तो इतक्या वेळ होता, खूप छान वाटत होतं। इतकी छान अशी सकाळ झाली आहे जयपूरमधली। तर आज आपण आलेलो आहोत भारतातल्या पिंक सिटीमध्ये। तर सगळ्याच प्रकारच्या बिल्डिंग्सला छान छान पिंक कलर दिलेला होता आणि हा एकदम नॅचरल कलर होता। आजूबाजूला बघताना खूप छान वाटत होतं। श्रीजाला पुढे यायचं आहे। श्रीजा आणि तिचे बाबा मॅचिंग हे बघा पिंक। तर आम्ही छान असं राजस्थान फिरलेलो आहोत। उदयपूर मी तुम्हाला दाखवलंच, मला जितकं शक्य होईल तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न करते। तर जयपूरमध्येही आम्ही छान फिरलो आणि आज आम्ही बापू बाजारला आलेलो आहोत। उदयपूरमध्ये फिरत असताना आम्हाला भरपूर मार्केट्स लागली, पण आम्ही काहीही कोणासाठी घेतलं नाही, कारण आम्हाला माहिती होतं की जयपूरमध्ये छान शॉपिंग प्लेसेस आहेत आणि छान रेंजमध्ये आम्हाला जे हवं ते मिळेल, म्हणून आम्ही जयपूरमध्ये आलेलो आहोत शॉपिंगसाठी। आणि आम्ही याआधीसुद्धा संपूर्ण राजस्थान खूप छान कवर केलं आहे, खूप फिरलो आहे। त्यामुळे जयपूरमधले काही प्लेसेस आम्हाला माहिती होते, त्यामुळेच आम्ही आज बापू बाजार येथे आलेलो आहोत। खरंच मला शॉपिंग ब्लॉग करता आला नाही, कारण पिल्लू होती माझ्याजवळ आणि मग प्रत्येक वेळेस मोबाईल काढणं शक्य नाही झालं। या मार्केटमध्ये सचिनने आम्हाला सोडलं आणि त्यानंतर तो रूमवर जाऊन त्याने छान आराम केला, कारण शॉपिंग हे बायकांचं काम असतं। तर माझे पप्पा आणि तो छान गेला रूमवर, त्यांनी त्यांचा दिवस एन्जॉय केला आणि आम्ही मस्त शॉपिंग एन्जॉय करत होतो। नमस्कार मंडळी। तर आज मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते भारतातल्या पिंक सिटीतून, म्हणजेच जयपूरमधनं। तर तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आजचा दिवस सुरू झाला आहे आमचा। आम्ही छान रेडी होऊन आज शॉपिंगसाठी आलेलो आहोत। तर मी आज तुम्हाला जयपूरमधलं सुंदर असं बापू बाजार मार्केट दाखवणार आहे। तर बघूया आज तिथे आम्ही काय काय घेतो आणि मार्केट कसं आहे ते। माऊ मार्केट एन्जॉय करते, टोपी बिपी घालून। माऊ कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय माऊला? बघा हे बघा, आम्ही मस्त पैकी ऑटोत बसलोय। गंडू माझी मनू माऊ। पिंक सिटीमध्ये भरपूर शॉपिंग केल्यानंतर आम्ही थोडी सिटी एक्सप्लोअर करलो, जयपूर फिरलो आणि जयपूरमध्ये बघण्यासाठी खूप छान छान गोष्टी आहे। आमच्या ऑलरेडी बघून झाल्या होत्या, त्यामुळे आम्ही असंच गाडीतून एक फेरफटका मारत होतो। जयपूरमधलं जंतर मंतर, सिटी पॅलेस खूप प्रसिद्ध आहे, तर ते सुद्धा आम्ही बघितलं। आणि सगळ्यात प्रसिद्ध आहे जयपूरमध्ये ते म्हणजे हवा महल। तर आम्ही हवा महलसुद्धा बघितला, तिथून छान एन्जॉय केलं आणि बरीच लोक फोटो काढत होती, खूप गर्दी होती तिथे। तर त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला, तो म्हणजे खाटू श्यामकडे जाण्याचा। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही छान खाटू श्याम दरबारात गेलो आणि ही दरबारातली काही चित्र मी तुमच्यासाठी शूट केली आहेत आणि खूप असं छान वाटत होतं खाटू श्यामजी यांच्या दरबारात जाऊन आणि खूप छान वाईब्स येत होत्या पॉझिटिव्ह अशा। तर आम्ही तिथेही खूप छान असं दर्शन घेतलं। बोला खाटू श्यामजी की। आणि त्यांची मेन मूर्ती दाखवणं मला शक्य नाही झालं, कारण तिथे सिक्युरिटी होती आणि अलाउड नव्हतं त्यामुळे। तर आम्ही छान दर्शन घेतलं आणि मी समोरची मूर्ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तर तिथे सगळेजण फुलं देत होते आणि अत्तर जे आहे तिथलं तर ते सुद्धा आम्हाला मिळालं। तर आम्ही छान असं दर्शन घेतलं। श्रीजाचं आम्ही खूप छान दर्शन करून घेतलं, तिथे माथा टेकवून घेतला आणि मी खूप सुंदर असे टिके लावले होते आणि मला खूप छान वाटत होतं। तर हे टिके तिथे खूप छान लावून देतात आणि मलाही हे असं करायला खूप आवडतं।
आम्ही तिथे बऱ्याच सकाळी सकाळी गेलो असल्यामुळे खूप गर्दी नव्हती आणि ऊनही नव्हतं, त्यामुळे छान वाटत होतं. माझ्या बाबूने सुद्धा खूप छान एन्जॉय केलं आणि तिच्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं असं मला वाटतं. आम्ही जिथे जिथे जात होतो तिथे आमचं दर्शन खूप छान होत होतं, त्यामुळे खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर आता आमचं खाटूश्यामजींचं दर्शन झालं आणि दरबारातून छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आम्ही निघालेलो आहोत पुष्करच्या दिशेने. पुष्कर म्हणजेच संपूर्ण विश्वातलं ब्रह्माचं एकमेव मंदिर असलेलं ठिकाण. पुष्करला आम्ही यापूर्वीही जाऊन आलेलो आहोत, पण आजचा दिवस खूप खास होता. आजचा दिवस खूप स्पेशल असा होता, मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर सगळ्यात आधी आपण घाटावर आलेलो. असं म्हणतात की ब्रह्मदेवाचं दर्शन घेण्याआधी छान हातपाय धुवून घ्यायचे, त्या घाटाचं आधी दर्शन करायचं आणि घाटावर खूप छान अशा वाईब्स होत्या. खूप लोक तिथे अंघोळसुद्धा करत होते आणि खूप पवित्र असा हा घाट आहे संपूर्ण जगातला, संपूर्ण विश्वातला. तर खूप छान वाटत होतं आणि इतके कबूतर होते, तर आम्ही कबुतरांना सुद्धा हे दिले, चणे तिथे विकत होते तर आम्ही ते दिले. हे श्री, श्री इकडे बघ, आई कुठे? हे बघ, नमस्कार. चार दाम बने, सबका दाम है. यहाँ राष्ट्रपति नाम की सेलिब्रिटी बद्रीनाथ का पुजारी, केदारनाथ का पुजारी, एवरी पर्सन प्रेमानंद जी के गुरु जी आके पूजा करके गए. मेरे पास फोटो है, हमने पूजा कराई प्रेमानंद जी के गुरु जी. तर तारखेनुसार आजच आमच्या काकांना 1 वर्ष झालं आहे आणि असं म्हटलं जातं की वर्षश्राद्ध केलंच पाहिजे. तर आपल्याकडे ना 11.5 महिन्यांचं श्राद्ध घातलं जातं आणि आम्ही बऱ्याच ब्राह्मणांना विचारलं, नातेवाईक, तर खूप जण म्हणत होते नाही नाही 11.5 महिन्यांचं घालायचं आणि काही जण म्हणत होते की संपूर्ण 12 महिन्यांचं वर्षश्राद्ध घाला. तर आम्ही 11.5 महिन्यांचं तर घातलंच, पण जे 12 महिन्यांचं होतं, जे तारखेनुसार होतं, तर ते आज होतं आणि खूप भाग्यानुसार आम्ही आज पुष्करला आलेलो आहोत आणि इथे आम्ही काकांच्या नावे छान पूजा केली, माऊच्या हस्ते छान पूजा केली आणि तिथे नागोबासुद्धा आले, त्यांनी आम्हाला दर्शन दिलं. तर खूप छान वाटत होतं, पॉझिटिव्ह वाटत होतं. आमची राजस्थान ट्रिप खऱ्या अर्थानं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.
या विश्वातील एकमेव मंदिर असलेलं ब्रह्मांचं दर्शन घेऊन घ्या. असं म्हणतात मंदिराचं दर्शन घेणं म्हणजेच मूर्तीचं दर्शन घेणं असतं. तर तुम्ही सुद्धा माझ्या मार्फत नक्की दर्शन घ्या. मलाही खूप छान आशीर्वाद लाभो हीच चरणी प्रार्थना. तर छान दर्शन घेऊन आम्ही निघाले. पण इथे ना ढाल तलवार हे खूप छान मिळतं आणि जर तुम्ही या सगळ्या गोष्टींचे शौकीन असाल तर तुम्ही नक्की इथून अशी शॉपिंग करू शकता. तर थोडंसं गाडीतून जाताना मी शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा प्रकारच्या ढाल तलवारी आम्ही मागच्या वेळेस विकत घेतल्या आहे आणि इथून आम्ही निघालो आहे अहमदाबादला माझ्या आतेभावाच्या घरी. आल्या आल्याच आम्ही छान अशी गणपतीची आरती केली. त्या दिवसांमध्ये गणपती बसलेले होते आणि माझ्या दादाला छान जुळे, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि तेही खूप गोड आहेत. तर छान आरती करून आम्हालाही खूप छान वाटत होतं. इतकं छान अशी ट्रिप झाली होती आणि खूप रिलॅक्स वाटत होतं, कारण आता घरी जाण्याचा प्रवास सुरू झाला होता. आणि जनरली आरती करून किंवा कुठल्याही देवाचं नामस्मरण करून छानच वाटतं. तर वहिनींनी आमच्यासाठी खूप छान असा पाहुणचार केलेला होता. खूप छान झालं होतं. तर अशा प्रकारे आम्ही राजस्थान ट्रिप ही खूप एन्जॉय केली आणि यातले सगळे ब्लॉग्स मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटताय हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंट्स वाचते आणि मला व्हॉट्सअपवरही भरपूर मेसेजेस येत आहेत ट्रिप दरम्यान. तर मी तसे सगळ्यांनाच उत्तरं देते आहे. तर खूप छान वाटतं आहे मला आणि ही ट्रिप खूप सुंदर झाली आहे. तर माझ्या मनी मावनेही खूप एन्जॉय केलं आहे आणि सचिननेही खूप एन्जॉय केलं आहे. बाकी आम्ही सगळे तर आधी जाऊन आलो आहे. आम्ही आधी खूप एन्जॉय केलं होतं आणि सचिनची खूप इच्छा होती राजस्थान फिरण्याची. तर त्याची इच्छासुद्धा पूर्ण झाली आणि माझ्या मनी मावला इतक्या कमी वयामध्ये इतकं सुंदर असं राजस्थान फिरता आलं आहे, त्याचा खूप आनंद आहे. आणि अजून काय सांगू, ट्रिप खूप छान झाली आहे. खूप छान वाटतं आहे. एक वेगळं राज्य एक्सप्लोअर केलं आहे आणि भरपूर साऱ्या आठवणी गोळा करून आम्ही पुन्हा परतीच्या दिशेने निघालेलो आहोत. आणि पुन्हा एक कामाला एक जोर येतो, एक एनर्जी येते असं मला वाटतं जेव्हा आपण एक छान ट्रिप करून येतो आणि कळतं आपल्याला आजूबाजूला काय चाललं आहे. तर तसंच आत्ता झालं आहे. तर तुम्हाला हे ब्लॉग्स कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा राजस्थान ट्रिपचा शेवटचा ब्लॉग आहे आणि हे बघा माझी मनी माऊ. तर बाय. तुम्ही सगळ्याच ब्लॉगला खूप प्रेम केलं आहे त्याबद्दल धन्यवाद.